सध्या सगळ्यांच्याच नजरा खेळल्या आहेत ते दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या आंदोलनाकडे। कारण इंडिया आघाडीचा दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा निघालेला आहे। संसद भवनापासून खरं तर या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। सर्व विरोधी पक्षाचे या ठिकाणी नेते खासदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत। सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते तर तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। दिल्लीत इथं ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे। कलंकित मंत्र्यांना राजीनामा देण्यासंदर्भात आग्रही होताना दिसतेय। ठाकरेंची शिवसेना कलंकित मंत्र्यांवर कारवाई व्हावी, भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई व्हावी या मागणी करता ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर जनआक्रोश आंदोलन आहे। मुंबईतल्या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, पण तिथं छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। तर दिल्लीत मात्र आता या ठिकाणी विरोधक आक्रमक झाल्यानंतर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। बॅरिकेडवर चढून आंदोलन करण्याचा हा प्रयत्न विरोधकांचा। Watch it. Sir. अखिलेश यादव आपण पाहतोय या ठिकाणी बॅरिकेड वरून चढून आत जाण्याचा अखिलेश यादव हमारा प्रदर्शन है। प्रयत्न। चुनाव कमीशन तक भी नहीं जाने देते एमपीज को। ये कैसा लोकतंत्र है? संसद भवन ते निवडणूक इलेक्शन आयोग। कमीशन चोर है, चोर है, चोर है। इलेक्शन कमीशन ऐसा लोकतंत्र है। आपण पाहतोय संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालय असा हा इंडिया आघाडीचा मोर्चा। पण निवडणूक आयोग कार्यालय परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। विरोधकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात येतोय आणि यावरूनच विरोधक आक्रमक झालेले आहेत। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। तिथं ठाकरेंच्या शिवसेनेचं देखील आंदोलन सुरू होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।